गृहवस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर ₹85,000च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि ₹25,000 चे हनीमून पॅकेजचे मानकरी व्हा। यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही। अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेजचे मानकरी होता येईल आणि हो, प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत। त्वरा करा, ऑफर फक्त 20 एप्रिल ते 30 जून पर्यंत। नियम आणि अटी लागू। 77 19 04 70 07 संगमनेर। वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा 12वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। महिला मेळावा आणि विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून हा वर्धापन दिन साजरा झाला। 12 वर्षांपूर्वी विठ्ठलराव वाडगे यांनी लावलेलं सहकाराचं रोपटं आज 285 कोटींच्या ठेवींपर्यंत जाऊन पोहोचलंय। महिलांना 22 कोटींचं कर्ज, शेतकऱ्यांसाठी चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना, ही सारी कामगिरी सहकार महर्षी या उपाधीला पात्र आहे, असं बारामती येथील ज्ञानसागर गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सागर आटोळे यांनी म्हटलंय। प्रसिद्ध व्याख्यात्या विजया वामन यांनी महिलांना मार्गदर्शन केलंय। संसार सांभाळतानाही महिलांनी स्वतःच्या प्रगतीचा विसर पडू देऊ नये। विठ्ठलराव वाडगे यांच्यासारखी माणसं महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्यानं काम करतायत, त्यांना प्रतिसाद देऊन यशस्वी व्हा, असंही त्यांनी म्हटलंय। मी पवन थोरात, सिंजंटा फाउंडेशन इंडिया व एजप याचा अहमदनगर, संभाजीनगर, बीड आणि सोलापूर या जिल्ह्याचा प्रकल्प प्रमुख। आज या ठिकाणी वृद्धेश्वर अर्बन निधी लिमिटेड यांच्या माध्यमातून त्यांच्या श्रीगोंदा शाखेचा 12वा वर्धापन दिनानिमित्त महिला बचत गट मेळावा व इतर शेतकरी मेळावा याचं आयोजन केलं होतं। सर्वप्रथम मी चैतन्य अर्बनला त्यांच्या 12व्या वर्धापन दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी मला या ठिकाणी सांगण्यास अतिशय आनंद होतोय की सिंजंटा फाउंडेशन इंडिया व एईजी फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील मुलांसाठी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक 45 दिवसाचा कोर्स आपण सिंजंटा फाउंडेशन माध्यमातून राबवत असतो। हा कोर्स भारत सरकार मान्यता प्राप्त आहे। या कोर्सच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील मुलांसाठी कृषी व्यवसाय वाढीसाठी खूप चांगल्या पद्धतीचा त्या कोर्सचा उपयोग होत असतो आणि याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त कृषी उद्योजक तयार झाले पाहिजे। गावातच कृषी उद्योजक तयार होऊन गावातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी सेवा दिली पाहिजे, सर्व्हिस दिली पाहिजे, हा प्रमुख उद्देश सिंजंटा फाउंडेशनचा आहे। आणि या प्रकल्पासाठी आम्ही या संस्थेच्या जे काही मेघना मॅडम आहेत त्यांच्या माध्यमातून जोडले गेलेलो आहोत आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला आज आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून त्या चैतन्य महिला ग्रुप त्या चालवतात, त्याच्या माध्यमातून अनेक महिला अशा आहेत की हा कार्यक्रम त्या या कोर्ससाठी त्या जॉईन होण्यासाठी इच्छुक आहेत। तर या सर्व बाबतीमध्ये विचार केला असता की ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त कृषी उद्योजक तयार झाले पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्या ग्रामीण जे काही अर्थसंस्था आहे त्यासाठी झाला पाहिजे, हा आमचा उद्देश आहे। यासाठी परत एकदा मी वृद्धेश्वर अर्बनला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। नमस्कार, मी विजया वामन। आज वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेचा 12वा वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्त व्याख्याते म्हणून या ठिकाणी मला आमंत्रित करण्यात आलं होतं। खरं तर या संस्थेचं जवळपास 12 वर्षांची वाटचाल राहिलेली आहे आणि या संस्थेचे सर्वेसर्वा विठ्ठल वाडगे सर यांनी ज्या पद्धतीने हे वृद्धेश्वर अर्बन पतसंस्थेला फुलवलंय, खरंच ते वाखाणण्याजोगं आहे। या व्यतिरिक्त महिला बचत गटाचा आज कर्ज वाटपाचा कार्यक्रमही होता। म्हणजे या बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला स्वावलंबी बनल्यात, अनेकांना वेगवेगळे कर्ज त्यांनी घेऊन स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि पतसंस्थेव्यतिरिक्त त्यांची स्वतःची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, जिथून शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल, योग्य असा शेतीमालाला कसा हमीभाव देता येईल, यावरती ही संस्था काम करते आणि या पतसंस्थेमध्ये जवळपास 285 कोटींची ठेवी आहे। म्हणजे खूप मोठी उलाढाल या ठिकाणी होती आणि यातून एक तर दिसतं की लोकांचा विश्वास जो आहे तो या पतसंस्थेवर मोठ्या प्रमाणावर आहे। या संस्थेच्या चेअरमन सायलीताई असतील किंवा जे ओव्हरऑल त्यांचा पूर्ण स्टाफ, कर्मचारी जे आहेत, सगळ्यांचंच योगदान ही पतसंस्था मोठी होण्यामध्ये आहे। तर आज त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त मीही या ठिकाणी आले होते। मी या पतसंस्थेला खूप खूप माझ्यातर्फे शुभेच्छा देते। तर सायली वाडगे यांनी 12 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत सांगितलंय की बचत गटांनी वेळेवर कर्ज परत केल्यामुळे वर्धापन दिनानिमित्तानं 22 लाखांचं कर्ज वाटप केलं गेलंय।
त्यात देवी महिला बचत गट औटेवाडी 3 लाख, राधाकृष्ण महिला बचत गट मढेवडगाव 2.40 लाख, दत्त महिला बचत गट घारगाव 2.10 लाख असे वितरण केलं गेलंय. या कर्जवाटपाचा समारंभ विजया वामन, डॉक्टर सागर आटोळे आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि व्यवस्थापन करताना प्रदीप आठरे यांनी भावना व्यक्त केल्यात. शिक्षक होण्याचं स्वप्न धुसर झालं असताना विठ्ठलराव वाडगे यांनी नोकरीची संधी दिली. आज सुमारे 100 कर्मचारी सोसायटीच्या सेवेत असून येथे मालक सेवक नातं असून परिवार समज आहे, असंही आठरे यांनी म्हटलंय. या कार्यक्रमात विठ्ठलराव वाडगे यांची पत्नी रुक्मिणीताई वाडगे, सुनबाई सायली वाडगे आणि मुलगी मेघना गावडे यांच्या महिला सक्षमीकरणासाठीच्या कार्याचं विशेष कौतुक केलं गेलंय. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.